असतो जीवनाचा, काही वय मर्यादा असते बाई. जन्माला आल्याच्या पासून 25 वर्षापर्यंत काय नियम आहेत, 25 ते 50 पर्यंतचे काय नियम आहे, 50 ते 75 पर्यंतचे काय नियम आहे, पुढचं आयुष्य भेटलंच तर पुढचं आयुष्य कसं खर्च करावं हे भागवतामध्ये दिलेलं आहे. विठ्ठल वेळ नंतर माणसानं बदलाव आणला पाहिजे स्वतःमध्ये. फॉर एक्झाम्पल कैरिया, आत्ताचं उदाहरण सांगतो. झाडाला लागते तेव्हा एकदम छोटीशी आहे, तिला आपण कापून खातो तर वय कच्ची कैरी आंबट, बरोबर. त्याच कैरीला झाडाला लागून राहू द्या, थोड्या दिवसाच्या नंतर पिकते, म्हणजे परिवर्तन होतं. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन महत्त्वाचं आहे आणि परिवर्तन झालं पाहिजे. त्याच्यासाठी हा संदेश मला तुम्हाला सांगायचा आहे. आणि जर परिवर्तन झालं देवाच्यासाठी, जो भक्त झाला त्याच्याबद्दल इथं आमचे तुकोबाराय स्तुती करतात. पण ती स्तुती सांगायच्या अगोदर मला सगळ्यांचा परिचय द्यायला आवडेल की भाई कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी ठरेल होतं ते माझ वावर मावा आवतू बकर सुवा असं. कीर्तनासाठी उपस्थित आमचे सगळे महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतायत, दोन्हीही मृदंगाचार्य ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गुजरात MP गाजवला, ते आमचे यज्ञेश बाबा, इकडे आमचे मयूर बाबा. यांच्या पक्वाजाचा हात असा चालस ना महाराज, मला जरा असं वाजणार म्हणणार चांगला राहणार ना, मन पुरं चित लाग जा असा जीव करत ना. मी काही एक गिअर मारली वाटेल आणि बाकीना देखतच ना काही दिवस आला मस्त अंगाला राहणार. बाकीना हो भाऊ असं काय करा ना भाऊ, बट अनुभवलीच नाही उभा आहे मी. कसं 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 हा लोक काय काय सांगतील, काय सांगताय. बाकीना ती इथला नीत राहताना बाकीना म्हणे महाराज पहिले गोंधळ करे म्हणे, असा सुद्धा सांगतात. बाकी काय करलीच त्याच. अरे मी चांगला खानदानी श्रीमंत ना पोरे आहे रे, 48 एकर ना मालक ना पोरे आहे ना मी रे. हा माझा छंद आहे, मी भगवंतासाठी काही करतो. भगवंताच्यासाठी करायला मी अजिबात लाजत नाही. राहिली तुमची जाऊ द्या गोष्ट, आमच्यातले राहणारी माझी टिंगल करतात तरी त्या कुत्राशने वर्ष लागत नाही. कारण मला माहिती भगवान अगर मेरे साथ में है तो मुझे दुनिया से कोई लेना देना. आणि ज्या दिवशी भगवंत तुमच्या सोबत आहे ना, त्या दिवशी भुकणारा कुत्रा आपोआप आडा पड जातो. जीवन जगायचं असेल ना, हा मी यांचा परिचय देताना सांगतो की मी नेहमी चांगले वाजवणारे असलात की मी नाचत राहतो. दादासाहेब, योगेश दादासाहेब, मी नाचत राहतो. कोणी कितला का किडा पाडेन. आणि किडा पाडणार तरुण भाऊ संदीप दादासाहेब या, किडा पाडणारच नाही वर्षे अजिबात लागा नाही. तरुण भाऊसले आपला कीर्तनमा संदेश बरं का, तुम्हाला धाकला किंवा मोठा भाऊ बोल राय ना असं हक्कातही सांगच. काही पुरे घाबरी जातच, हिंमत सोड देतच. नाही विठ्ठल काही दादा नावं ठेवणाऱ्यांना घाबरून काहीच करत नाही. दादा नावं ठेवणाऱ्यांच्या नादी जर लागलात ना तर जीवनात सक्सेस होणार नाही. ते नावं ठेवणारे त्यांचं कामच आहे. हा त्या आहेत ना बिन पगार लेवाना आपलं पाप दोई काढतस, त्याचले ड्युटी करू देऊ आपण, त्याच ना वर्ष लागू नये. एखादं गली आली मग एखादं एरिया मा ना पोरग जर काही करायला निघणार ना, आबासाहेब एखादं तरुण पोरग जर काही करायला निघणार ना, आटेपटा काका चांगला आहेत बिचारा, पण काही 50 पुढेला 60 पुढला वयल डबा यम न बातकुल. एखादं पोरग जर काय करायला निघ ना का, या 2 म्हातारा बट्टस नाही रे तात्या भाऊसाहेब ना पुऱ्या येड आणगत काय बी कर राज भाऊ. आको तात्या पानूजी जडतरा झादे रे येड आहे साला. ते दोन्ही किडा पाडतस आणि तो पोरगा सक्सेस होय ना का, या दोन्ही त्या दारमा जात. बावड्यो पेडा बिडा कळ काढ राहणार गु कायले तव किडा पाड राहता का रे. जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर नावं ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका महाराज, सक्सेस होतो माणूस. हो हा असे लोक असल्यावर जमतंय आपल्याला. कीर्तनासाठी जे गायनाला साथ करतात माझे फेवरेट माझे बंधूच आहेत. अजून असं रीतशीर माहीत नाही आमले, पण त्याच ना मते मी बराच त्याच ना ते मोठा माझे तिघही बंधू म्हणजे माझे चंदू बाबा असतील वारुडकर, जे गायनाला उभे आहेत. ते नुसते गायनाचार्य नाही, कीर्तनकार आहेत. आमचे पंकज महाराज एकतासकर, सध्या त्यांचा मुक्काम धुळ्यामध्येच आहे. त्यांच्या बाजूला आमचे दादाश्री योगेश महाराज बदानेकर आहेत. आमचे विनेकरी बाबा वारुडचे आहेत. सगळे भजनी मंडळ
निमडाड्याची भजनी मंडळ, अरे वा क्या बात आहे. निमडाडेकर सगळी भजनी मंडळ. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम छान आहे. वाजवणारे म्हणणारे महाराज लोक चांगले आहेत. कीर्तनासाठी उपस्थित बरेच लांबून लांबून लोक आलेले आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आपले वागी शेलगाव रे, ते बी चिकनाच नाही झालं. लोकेशले काय आणि समजा बटा ना नावे लेवाल गोतू ना बसेलवालाच ना. नेमका 2 तास तरी जातील. तुम्हीच सकाळचा आवश्यक नेमका रात्री कीर्तनकार होता का बाट होता ते संबंध नाही, नुसता नावे वाचे भो. म्हणून तुम्ही आलेले सगळ्या श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे आबासाहेबांचे चिरंजीव आमचे सनीदादा. सनीदादा साहेबांनी मला कॉल केला, म्हटले बाबा काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल. आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. खरं म्हणजे आजची तारीख माझी सुरतमध्ये होती. मित्रपरिवाराचं आयोजन होतं निलगिरीमध्ये. त्यांना मी समजवलं की भैया माझ्याच घरचा कार्यक्रम आहे, माझ्या मावसाकडेच कार्यक्रम आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही, जे खरं आहे ते सांगस. कारण खोटं बोला मग कशी जातच लोक आपल्यापेक्षा पुढे येतच. हो या चॅनलवाला 6 येतात, चोरीदपी मोबाईलवाला 1001 होती ना ते. आणि बटा आपल्यावर प्रेम करणाराच राहता असं थोडीशी, बाकी ना किडा पाडणारा बी राहतं त्यास. हो तुम्ही जवळ चांगलं करायला निघता तसं लोकेशन चांगलं ध्यान मारत नाही. तुम्ही चुकनात कुठे यावर जास्त ध्यान राहत लोकेशने. पुरा कपडा पांढरा राहू द्या, पांढरा कपडा दिगावून नाही असले पण एखादा काळा दाग पडेल राहणार ना, आवर्जून ध्यान तडे जास्त ते काळा दाग आहे असं नाही का. तसं माणूस चुकला ना त्याच्यावर लोकांचं लक्ष असतं. पण मला माहिती आहे बसेलच मग बठा लोक चांगला आहेत व फक्त ते हां नंदूभाऊ नाम नाही ते वही घे ना, ते घर नाही ते रिविठ. सांगितलं की काळवेळ असते आणि माणसाने काळवेळनुसार बदलायला पाहिजे. जसं कैरी आंब्यात परिवर्तन होतं तसं जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. महाराज आपलं आयुष्य जगलं गेलंय ना. जसं राजा दशरथाच्या जीवनामध्ये महाराज एक पांढरा केस दिसलं, राजा दशरथाला वाचलं की आपण कुठंतरी आता संसाराचा त्याग केला पाहिजे आणि संसारातनं आपण संन्यास घेतला पाहिजे. तसं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे आणि भगवंताच्या चरणाशी आपण आयुष्य खर्च केलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगतो भगवंताच्या चरणाशी आपलं आयुष्य खर्च करायचंय. भगवंताच्या चरणाशी जर जायचं असेल तर त्याच्यासाठी देवावरही तेवढा दृढ भाव असला पाहिजे. मग आपल्या जीवनामध्ये संकट आल्याच्या नंतर संकटाला कवटाळण्यापेक्षा आपण भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. भक्त कसा असला पाहिजे एका मिनिटात पटवतो. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तरी भगवंतावरचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल, ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलं. स्वतः राजाची पत्नी होती तारा राणी आणि मुलगा होता बाळ रोहिदास. लक्षपूर्वक ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये परिस्थिती अशी आली, हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात भगवंत आले आणि भगवंतानं मागणी मागितली आणि हरिश्चंद्र राजानं मागणीला होकारही दिला. दिवसा साक्षात साधूच्या रूपात भगवंत आले. भगवंत आल्याच्या नंतर मागणी मागितली साधूबाबांना. विठ्ठल विठ्ठल स्वप्नातच राज्यदान केलेला. स्वप्नात राज्यदान केला आणि राज्याच्या सोबत 1000 स्वर्ण मुद्रा द्यायचा शब्द दिलेला. आता साक्षात भगवंत साधूच्या रूपात आलेले हरिश्चंद्र राजाच्या द्वारात आणि हरिश्चंद्र राजाला सांगितलं, राजे दिलेला शब्द लक्षात आहे ना. म्हणले त्याला जागावं लागेल. म्हणले हो. म्हणले तुम्ही पूर्ण नगरी मला दान केलेलं, राज्य दान केलेलं. म्हणले हो. मग आता पूर्ण राज्याचा मालक मी या, हरकत नाही देवा, पण अजून एक शब्द आहे तुमचा. म्हणला काय? 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचा तुम्ही शब्द दिलेला आहे. हरिश्चंद्र राजा म्हणतात हरकत नाही. हरिश्चंद्र राजा दरबारात जात आहे. दरबारात जाऊन आता तिजोरीमधनं 1000 स्वर्ण मुद्रा काढायची आहेत आणि साधूबाबाच्या हातात द्यायची. तिजोरीकडे जात आहेत. तोपर्यंत तिजोरीकडे जात असताना साधूबाबांना हाक मारली राजांना. म्हणले राजे काय करायलेत? काय नाही म्हणले तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे द्यायची आहेत ना. म्हणले माघारी विरा. अहो राज्य जर मला दान केलंय तर राज्यातले सगळे जे पण असेल ते माझा अधिकार आहे, तुमचा अधिकार नाही आहे.
राजा म्हणले खरी गोष्ट आहे, जर राज्य तुम्हाला दान केले मग राज्यातली सगळीच इस्टेट तुमच्या, माझा अधिकार नाही. पण देवा, साधू बाबा, मी स्वतः तर स्वतंत्र आहे ना, मी स्वतः विक्रीला उभा राहतो, माझ्या पत्नीला विक्रीला उभं करतो, माझ्या लेकराला विक्रीला उभं करतो आणि तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे देतो म्हणला. तिघही लोक वाराणसीमध्ये काशीच्या यात्रेला बाजारात उभे आहेत महाराज विक्रीसाठी. बोलू नका पुरी, बोलू नका. विश्वास देवावर किती असला पाहिजे ऐका. काशीच्या यात्रेमध्ये विक्रीसाठी उभे आहेत तिघ लोक. हरिश्चंद्र राजा, त्यांची पत्नी ताराराणी आणि मुलगा रोहिदास, तिघही लोक विक्रीला उभे आहेत. पहिलं ग्राहक लागलं त्या ताराराणीला. ताराराणीला एका बाईनं विकत घेतलं. ठरलेली रक्कम हरिश्चंद्र राजाच्याकडे जमा केली, ताराराणीच्या हात घेतले आणि ताराराणीला घेऊन जाते हात धरून. तोपर्यंत तिथं बाजारामध्ये एक ब्राह्मण काका उभे होते. त्या ब्राह्मणाचं नाव होतं कौशिक काका. कौशिक काकानं बघितलं, कौशिक नावाच्या ब्राह्मणानं बघितलं आणि ताराराणीला हाक मारली, बेटा तारा कुणाकडे चालली या? म्हणले काय नाही काका, या बाईनं मला विकत घेतलंय, या बाईसोबत मला जावं लागेल काका, कारण माझ्या पतिदेवानं शब्द दिलेला आहे 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे साधू बाबांना, आणि 1000 स्वर्ण मुद्रे देण्यासाठी आम्ही तिघ लोक विक्रीला उभे येतात. आणि पहिलं ग्राहक लागलं ते मला या बाईनं विकत घेतलं काका, मला या बाईसोबत जावं लागणार आहे. कौशिक काकांनी सांगितलं, बेटा त्या बाईसोबत जा, पर तुला माहिती आहे का त्या बाईनं तुला कशासाठी विकत घेतलंय? म्हणले नाही हो काका, मला नाही माहिती. बेटा त्या बाईनं तुला वेश्या व्यवसायासाठी विकत घेतलंय. ताराराणीच्या डोळ्यात अश्रू आहे. ताराराणी रडायला लागली. काका, जीवनात असली घाणेरडी कामं केली नाही काका, व तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला या संकटातून वाचवा ना काका, असली घाणेरडी कामं नाही हो केली कधी. कौशिक नावाच्या ब्राह्मणाला ठरवलं या पोरीचं आपण रक्षण केलं पाहिजे. त्या बाईला थांबवलं. म्हणले या पोरीची जेवढी रक्कम होती तेवढी माझ्याकडनं घे, त्या पोरीचा हात सोड म्हणले. ताराराणीची सोडवणूक करून घेतली. ताराराणीला सांगितलं, बेटा तुला माझ्यासोबत यावं लागेल. ताराराणी कौशिक काकाच्या मागं चालते. तोपर्यंत ताराराणीचा 5 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. महाराज, काही दादांना राग येईल माझ्या बोलण्याचा, पण दादा पाया पडून माफी मागतो. मी तुम्हाला इथं कोणाला दुखवायला आलेला नाही या. होईल तेवढं विनोदात कीर्तन करण्याचा माझा हेतू असतो, सगळ्यांना हसवण्याचा माझा हेतू असतो. पण सत्यता सांगत असताना राग येईल तर येऊ देत, राग आला तरी येऊ द्या, पण मी सत्यता मांडायलाही घाबरत नाही. मी तुम्हाला दुखवण्यासाठी अजिबात बोलत नाही. 5 वर्षाच्या लेकरानं रडावं मायसाठी. बापानं विचारलं, बेटा रोहित, अरे काहून रडतोय? त्या 5 वर्षाच्या पोरानं सांगावं, बाबा विक्रीसाठी तुम्ही उभी आहात, विक्रीसाठी माझी माय उभी आहे, विक्रीसाठी मी पण उभा आहे, पण ग्राहक लागलं ते माझ्या मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे. पप्पा, बाबा, माझ्या मायला कौशिक काका घेऊन जात आहे. मला कोण घेईल मलाही माहिती नाही आहे, आणि माझी माय मला कधी दिसेल? बाबा, कदाचित आयुष्यात माझी माय मला दिसेल की नाही माहित नाही, म्हणून मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे ना. एकदा मायपासून दूर व्हायच्या आधी एकदा मला मायचं दर्शन घ्यावं वाटायला हो, म्हणून मी आईला आवाज दिलाय हो. किती वर्षाचं पोरगे? 5 वर्षाच्या पोराला वाटतं मायचं दर्शन घ्यावं. 5 वर्षाच्या लेकराला वाटतं मायला भेटावं, मायचं दर्शन घ्यावं. इथं 30-30, 40-40 वर्षाचे पोरे मायबापांना लात मारायला लागली. काही शोकांती काय महाराज. काही गोष्टी पचत नाही समाजाला. अरे हा तोच भारत देश आहे की जिथं बापानं सांगावं, बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. बापानं सांगितल्याच्या नंतर 14 वर्षाच्या वनवासाला जाणारा हा माझा हिंदू धर्मातला भगवंत, आणि ते ग्रंथ आपण वाचतोय, मग आपण घेतोय काय? काही लोकांना तर बापाचं व्हॅल्यूच नाही, मायचं महत्त्व नाही. हो, लक्षपूर्वक आहे का तरुण भावांना सांगतो, दादा फक्त विनोद ऐकू नका, माझ्या कीर्तनातून हा संदेश असेल तुम्हाला. जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. माझ्या बहिणींनाही सांगेल, ताई तरुण बहिणींना सांगतो, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ आहे. हो, तुमचा भाऊ बोलतोय हक्काने, लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर सासू सासऱ्यांना सुखात ठेवा. शपथ सांगतो तुम्हाला सुखाचे दिवस येतील. हो, तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करा, कारण तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करसान ना, ते तुमचं पोरगं बघतंय.
फॉर एक्झाम्पल उदाहरण म्हणून सांगेल, इथं बसलेल्या प्रत्येक बाईला वाटतं, इथं बसलेल्या प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे, वाटतं की नाही? प्रत्येक बहिणीला प्रत्येक माईला वाटतंय ना माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे, वाटतं की नाही? वाटतं ना? तुमचा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे असं वाटतं. मग तुमचा नवरा जर श्रावण बाळ बनत असेल त्याच्या मायबापाचा, तर त्याला बनू द्या ना माया, हो बनू द्या ना. हो काय बाया मायबाप जरी वेगळा राहतस ना तर ना रूम माका जाऊन बाजूना घर माका जाय ना नवरा, तरी बाकीने बाया आता असेल का तू त्याला आज आता शिल गायलीशी थोडा दिन मग तू पोऱ्या बी ऐकी ना तुला राखेल टाकी शिल गायतो. कारण जुना आपला काना देशच ना म्हणी खूप चांगले आहेत बरं का. हो आणि मला त्या म्हणी सांगा ना बोलता आवडस. जुना लोकेशने म्हणे सुईन मांगे सुलान मांगे, हां जशी करणी तशी भरणी रास. हो तुम्हाला वाटत असेल माझा पोरगा श्रावण बाळ झाला पाहिजे, तर तुमचा नवरा त्याच्या मायबापाचा श्रावण बाळ होतोय ना ते बघण्याची दृष्टी ठेवा मायाव. कारण ते तुमचा मुलगा बघतोय की तुम्ही सासू सासऱ्यांचं करताय. तुम्ही सासू सासऱ्यांचं कराय ना ताई तुम्हाला पोरगा देखच ना लग्न व्हानंतर त्याला कितली बिघाडणारी बायको भेटणे ना. तो पहिले एकच वाक्य वापरी, हे आमना खानदानमा मायबाप वागानी परंपरा आहे. काय सांगी तू? आमना खानदानमा मायबाप वागानी परंपरा आहे. पटस होईन ते राय नाही ते चालणे जाय, भले लंगोट बांधीन गडवर निघ जाऊ. बाकीना सांगतो ते तू बटपटच बघून तू आला का चमत्कार दा काढतो आज नको सांगत मारा. तू डायरेक्ट आमने आवड दिली पाडणार भाऊजा. विठ्ठल पोराला वाटतं माईचं दर्शन घ्यावं. बाप्पाला सांगितलं बाबा माई मला जीवनात भेटते की नाही माहित नाही, पण आता माय जाते एकदा माझ्या माईचं दर्शन घ्यावं वाटतंय हो, म्हणून माझ्या माईला हक्क मारलं. 5 वर्षाचं पोरग रडतंय माईला भेटण्यासाठी. पूर्ण बाजारातली लोक बघत होती. प्रत्येक बाजारातल्या व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू होते, प्रत्येक व्यक्तीचं हो रडणं थांबत नव्हतं. काही लोकांनी कौशिक बाबाला सांगितलं, हो कौशिक काका ब्राह्मण दादा 5 वर्षाचा मुलगा माईपासून दूर होतोय, एक काम करा ना त्या पोरालाही तुमच्यासोबत न्याना म्हणले. कौशिक काकानं पोराचेही पैसे चुकते केले रोहिदासाचे. आता दोघं माई लेकरांना घेऊन गेले आणि सांगितलं की म्हणले तारा राणी तुला आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक साधू संतांसाठी तुला सेवा करावी लागणार आहे. आणि 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं म्हणले तुला सकाळ संध्याकाळ दुर्वा फुलं आणायची आहेत. आता पोराला ड्युटी लागली दुर्वा फुलं आणायची. संध्याकाळची वेळ होती, मित्रांसोबत दुर्वा फुलं आणायला गेला. दुर्वा फुलं आणायला गेल्याच्या नंतर ऐन अरण्यात बाळ गेलेला आहे मित्रांसोबत. आणि तिथं 5 वर्षाच्या त्या रोहिदासाला एवढ्या लहान लेकराला सर्पानं दंश केलं. सर्पानं दंश केल्याच्या नंतर ते पोरग जागीच धरणीला पडलेलं आहे. त्याच्यासोबत आलेले सगळे मित्र सैरावैरा धावत आले, पडत आले आणि त्याच्या माईला सांगायला लागले तारा राणीला म्हणले काकू तुमच्या रोहिदासाला की नाही सर्पानं दंश केलं. बाई तशीच घरातून निघाली, केस तोडते आवाज देते, सैरावैरा धावते अरण्याच्या मार्गाने आवाज देते बाळ ए रोहिदासा कुठायले का आवाज देते पडत्या. सैरावैरा धावत्या महाराज पडते पडते जसा पाय उचलून टाकते बरोबर रोहिदासाच्या छातीवरच पडला. बाई दचकली, पाहते तर काय बाई मी माझ्या लेकराच्या छातीवरच पाय दिला. खाली बाते पोराचे पूर्ण डोळे लाल हिरवे झालेले होते. उचललं पोराला, उचललं बाई रडते. स्मशानात आणलेला पोराला स्मशानात घेऊन आली राजपुत्रा. पण परिस्थिती बघा बरं का, राजपुत्रा पर त्याला जाणण्यासाठी आता लाकडं सुद्धा नाही. बाई इकडनं तिकडनं सरपण जमा करते, लाकडं जमा केली, लाकडं रचली. आता पोराला उचललंय. संध्याकाळची वेळ आहे, काळोख रात्र. पोराला उचललं आणि बाई ढसाढसा रडत होती. पोराला सांगत होती लेका तू एक राजपुत्र होता, जेव्हा तू राजपुत्र होता तुझ्या मागं पुढं दासी हिंडायच्या राजा. पण परिस्थिती बघ ना, मरण्याचं दुःख वेगळा, पण मेल्याच्या नंतर आपल्या धर्माची संस्कृती कमीत कमी नवीन कफन तरी लावलं पाहिजे. तू राजपुत्र आहे पण मी तुला नवीन कपडा सुद्धा देऊ शकत नाही. शेवटच्या वेळेस काय प्रसंग आणून ठेवलाय देवा. पोराला उचललंय, ढसाढसा रडत्या. सरपणावर लाकडावर लेकराला ठेवणार तोपर्यंत
मागून आवाज आला, ले बाई काय करायलीस? मागून आवाज आला, म्हणले बाई काय करते? काळोख रात्र होती. एवढ्या रात्री आवाज देणारा व्यक्ती कोण असेल? समोर एक माणूस येऊन उभा. बाईनं बघितलं, वीज कडाडली आणि वीज कडाडल्याच्या नंतर लक्षात आलं, त्या विजेच्या उजडमध्ये ओळखलं आवाज देणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नाहीये. आवाज देणारा व्यक्ती माझाच पती हरिश्चंद्र राजा. तारा राणीच्या डोळ्यात अश्रू होते. पोराला खाली ठेवलं आणि जाते पोराला ठेवून नवऱ्याच्याकडे धाव घेते. त्याचं कारण असं, ज्या बाईचा पती मेलेला असेल त्या बाईला ते दुःख कळेल. पती जर सोबत असेल तर किती मोठ्या संकटाला बाई तोंड देऊ शकते, पण ज्या बाईचा पती गेलाय त्या मायला विचारा जीवन जगणं किती अवघड असतंय महाराज. हो, पती सोबत असल्यावर अडचणच नाही, कोणत्याही संकटाला बाई तोंड देऊ शकते, पण ज्या ताईचा पती गेलाय, ज्या माईचा पती गेलाय, तिला विचारा ते दुःख किती मोठं असतं महाराज. विधवाचं जीवन जगणं एवढं सोपं नाही, बिना नवऱ्याचं जीवन जगणं एवढं सोपं नाही. ती जर का एखाद्या कागदपत्रासाठी कोणत्या कामासाठी बाहेर निघाली, एखाद्या माणसासोबत बोलत असताना तरी किडा पाडणारा, जाऊ दे रे बेकार रे, म्हणजे अजिबात काहीच नाही, अभ्यास नाही, माहिती नाही, उचलीन टाळ जीभ लायल्यावर चांगला व्यक्तीला बी बदनाम कर टाका ना, असा बी काही काही नाहीच राहतच. अरे एखादी माऊलीनं घरमा माणूसच नाही, तिला फिरणं पडेन, तिला काम करणं पडेन, तिला चुकीने ठरावून पहिले हा विचार करा की ती कदाचित चांगली असेल. न कळत आपण कोणाला चांगल्या व्यक्तीला बदनाम करतोय, न कळत आपल्याकडनं पाप तर होत नाही ना. कधी एकदा आपल्या मनाला प्रश्न विचारायचा, काय ना, ज्या बाईच्या घरात कोणी करता पुरुष नसतो तिला विचारावं ते दुःख काय असतं. हो, मी खानादेशातला आहे म्हणून मला थोडा परिचय देताना सांगायला आवडेल. एखाद्या विधवेचं, एखादा विधवा बाईचं मनोगत जर व्यक्त करायचं असेल तर मला सांगायला आवडेल, हे तुम्ही बोला ना धनी, काही सांगा ना धनी, नका जाऊ माय सोडी सनी. हो तुम्ही बोला ना धनी, काही सांगा ना धनी, नका जाऊ माय सोडी सनी. हो नका जाऊ माय सोडी सनी. हो नका जाऊ ना सोडी सनी. देवला मी कापूरने रोत तरी मना कोणा करी नादात. देवला मी कापूरने रोत तरी मना कोणा करी नादात. देवबा दया येऊ दे तारे मनी, देवबा दया येऊ दे तारे मनी, नका जाऊ माय सोडी सनी. हो नका जाऊ माय सोडी सनी. हो नका जाऊ माय. पती सोबत असल्यावर किती मोठं संकट असलं तरी त्या संकटाला तोंड द्यायची ताकद असते. पर बाई एकटीचा, त्या बाईला विचारा महाराज. पण आता समोर पती मुलगा मेलेला, पण पतीच्या गळ्यात मिठी मारायची, आलिंगन द्यावं, खूप रडावं, खूप दुःख व्यक्त करावं, म्हणून पोराचं प्रेत ठेवलं. पती देवाच्याकडे जाते, माझ्या पतीच्या गळ्यात मिठी मारून खूप रडेल आणि खूप दुःख व्यक्त करेल या आशेनं पती देवाकडे जाते. पर हरिश्चंद्र राजानं आडवा हात केला, म्हणले तारा मला हात नका लावूस. का? जर तुम्हाला हात लावला ना तर तू अपवित्र होशील. ज्या बाजारात विक्रीला तू उभी होती, मी पण उभा होतो, तर विक्रीसाठी आपला मुलगाही उभा होता. तुम्हाला विकत घेणारा कौशिक नावाचा ब्राह्मण, पण मला विकत घेणारा डोंब्या नावाचा महार होता. आणि त्या डोंब्या महारानं मला ड्युटी लावली आहे स्मशानाची राखण करणं. स्मशानाची राखण करणं ही ड्युटी लावलेली आहे. आणि इथला ड्युटीचा नियम असा आहे, जर इथं स्मशानामध्ये प्रेत जाडायला येत असतील तर ते प्रेत जर जाडायचं असेल तर जे प्रेत आणतात त्यांच्याकडनं 1.25 गज कपडा आणि 1.25 शेर तांदूळ घ्यावा लागतो. 1.25 गज कपडा माझ्या मालकाला द्यावा लागतो आणि 1.25 शेर तांदूळ दुसरं प्रेत येईपर्यंत मला खावा लागतो. पर तारा मुलगा आपला
दुसरं प्रेत येईपर्यंत उपवाशी राहील तारा. मला 1.25 तांदूळ नाही भेटला तर चालेल, पण माझ्या मालकासोबत गद्दारी करायची नाही. मालकाला 1.25 गज कपडा द्यावाच लागेल. काय परिस्थिती असेल त्या माईची, काय परिस्थिती असेल महाराज. अरे पोरग मेलंय, त्याला कफन नाही या, हो कफन नाही या, पण तरी सुद्धा नवरा तिच्याकडनं 1.25 गज कपडा मागतोय. एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देते, तरी सुद्धा भगवंतावरचा विश्वास डगमगला नाही आणि डगमगला सुद्धा नाही पाहिजे. म्हणून जर तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर भगवंत कोणत्याही संकटात धावून येतो. एवढ्या मोठ्या संकटाचं निवारण करत असताना माझ्या भगवंतानं, एवढ्या मोठ्या संकटाचं निवारण करत असताना माझ्या भगवंतानं प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये जसं जे सुख पाहिजे ते पुन्हा प्राप्त करून दिलं, पण अटळ विश्वास आपला देवावर असणं गरजेचं आहे. मग देवावर प्रेम किती करावं, किती प्रेम असावं आणि भगवंतावर किती प्रेम असावं, संसारावर किती असावं. नाही, काही लोकांचं देहावर किती प्रेम आहे. आता देहावरचं प्रेम विसरायला आमचे संत सांगतात. बाई, एक साधू रस्त्यानं चालत होते. चालत असताना एका साधूच्या पायाला कुत्रानं चावा घेतला. कुत्रा चावत होता, रक्त वाहत होतं. असे लोक बसलेले होते, ते लोकांनी बघितलं आणि साधू महात्म्याला सांगितलं, गुरुजी आपके पाव को कुत्ता काट रहा है, आपके पाव को कुत्ता काट रहा है. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, भैया कुत्ता जाने और चमड़ी जाने. काय सांगितलं? कुत्ता जाने और चमड़ा जाने, हमारा क्या है. इतकं उदास व्हायचं. आणि इतकं उदास असतील तर अशा भक्तांबद्दल माझे तुकोबराय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये.